ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। दुष्काळी पथकाला सांगली सातारा दिसत नाही का? आमदार विश्वजित कदम। दुष्काळग्रस्त तालुक्याची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे पथक महाराष्ट्रात आहे। या पथकाला पश्चिम महाराष्ट्रातील सांगली सातारा जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तालुके दिसत नाहीत का, अशी विचारणा आमदार विश्वजित कदम यांनी नागपूर येथे अधिवेशनात बुधवारी केली। अध्यक्ष महोदय, 2 दिवस झाले केंद्र सरकारच्या दुष्काळाचं पथक हे महाराष्ट्रातल्या दुष्काळी जिल्ह्यांचं, तालुक्यांचं, गावांचं पाहणी करण्याकरता महाराष्ट्रामध्ये दाखल झालेलं आहे। मराठवाड्यातले काही जिल्हे, त्याच्यामध्ये जालना, बीड, धाराशिव असे अनेक जिल्ह्यांचा आणि गावांचा त्यात समाविष्ट करण्यात आलाय। परंतु अध्यक्ष महोदय, पश्चिम महाराष्ट्रातल्या सातारा आणि सांगली जिल्हा, सोलापूर जिल्ह्यातले काही तालुके हे त्या केंद्र सरकारच्या पथकाला दिसत नाहीत का? महाराष्ट्र सरकारने आम्ही वारंवार विनंती केली होती की महाराष्ट्रातल्या सातारा सांगली जिल्ह्यामध्ये, विशेषतः माझ्या सांगली जिल्ह्यातील जत तालुका असेल, जिथे 30-35 वर्ष सातत्याने पिढ्यानपिढ्या तिथे दुष्काळाला तिथे संघर्ष करावा लागतो। आज कडेगाव तालुका असेल, खानापूर तालुका असेल, कवठे माकळचा काही तालुका असेल, आटपाडी तालुका असेल आणि या ठिकाणी आज मिरज तालुक्यातला काही भाग असेल, तिथे दुष्काळाचे प्रश्न निर्माण झालेले आहेत। त्या पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये, अनेक तालुक्यांमध्ये आज पाण्याच्या टँकरनी तिथे लोकांकरता पाण्याची व्यवस्था करावी लागते। आणि मला कळत नाही, राज्य सरकारला सातत्याने आम्ही सांगून सुद्धा, विनंती करून सुद्धा की इथल्याही गावांची दुजाभाव केला जातोय। दुजाभाव केल्यानंतर सरकारला आम्ही विनंती केली, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना भेटलो, मग त्या तालुक्यांचे गावांचे समाविष्ट करण्यात आले। मग हे केंद्राचं पथक जे दुष्काळाची पाहणी करते ते पश्चिम महाराष्ट्रात का दाखल होत नाही? हे पथक राज्य सरकारने विनंती करायला पाहिजे की ह्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यातल्या या तालुक्यांचे, दुष्काळग्रस्त तालुक्यांची पाहणी कर